हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझं डेलीचं रूटीन आणि त्याच्यासोबतच मी सरकारी क्वार्टरमध्ये छोटे मोठे कोणते जुगाड करत असते आणि एकही पैसा खर्च न करता तर ते तुम्हाला पाहायला मिळतील। तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आज मी सुरुवातीलाच बोलते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे तुम्ही हुक पाहताय आणि हे 10 रुपये पर पीस आहे। तर लोकलच्या शॉपमधून हे आणून ठेवले होते, खूप दिवस झाले होते आणून ठेवलेले। तर आता ह्या क्वार्टरमध्ये त्याचा उपयोग होतोय। तर उपयोग असा होतोय, इथे एक विंडो आहे आणि ह्या विंडोचा बिलकुल वापर होत नाही, म्हणजे आम्ही बिलकुल खोलतच नाही। खोलली तर किचनमध्ये आम्हाला जाता सुद्धा येणार नाही आणि बाहेर येता सुद्धा येणार नाही अशी ही विंडो दिले आणि दिसायला सुद्धा खराब दिसते। तर माझ्याकडे असाच एक पडदा, त्याच्या रिंग वगैरे निघून गेल्या होत्या, जुना झालाय, तर तो आता मस्त उपयोगाला इथे येईल। आता हे जे माझ्याकडे हुक होते तर ते भिंतीमध्ये मी लावून घेतले, तिथे तुम्ही पाहिलंच असेल आणि मस्त इझिली जातात। ड्रिल करायची सुद्धा गरज नाही आणि बाहेरून पडदे लावण्यासाठी जे रॉड वगैरे लागतात तर त्याचा सुद्धा खर्च काही इथे बिलकुल आलेला नाही। तर हा पडदा तुम्ही पाहू शकता, रिंग पूर्णपणे त्याच्या निघून गेलेत, पण इथे चांगला उपयोगाला येतोय आणि जास्त पण सामान आम्ही नाही घेऊ शकत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा क्वार्टर मिळणार आणि त्याच्यासाठी आपण डबल टिबल सामान खरीदायला ते बरं पण नाही वाटत आणि पुण्याच्या घरामध्ये सुद्धा इतकी जागा नाही आहे की तिथे गेल्यानंतर हे एवढं सामान घेऊन जायला। तर जास्त खरेदी नाही करत, जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आणि ते कसं चांगलं दिसेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे। आता हुक माझ्याकडे खूप होते, तर त्यातलाच एक हुक मी बाथरूमच्या तिथे, म्हणजे जिथे बेसिंग आहे आणि मिरर लावला आहे तर तिथे मी लावून घेतला आहे। तिथे एक टॉवेलची आपल्याला गरज लागते बाथरूममधून आल्यानंतर किंवा बेसिंगमध्ये हात वगैरे धुतल्यानंतर हात पुसायला, तर तिथे एक मी टॉवेल ठेवला आहे। आणि आता आले बेडरूम, नाही बोलता येणार कारण का घर खूप छोटं आहे, घराला 2 रूम दिले, ते किचन दिलं आहे, त्याच्यामुळे मी दुसऱ्या रूममध्ये आले। आणि आता गरमी चालू झाली, गरमी इथे आता चालू झाली, थंडी आत्ताच कमी झाली। तर हे जे छोटे मोठे ब्लँकेट आहे तर ते ठेवायलासुद्धा स्टोरेज स्पेस इतका दिलेला नाही आहे, कपाटसुद्धा छोटं दिलं आहे, आमचे कपडे इकडे तिकडे बाहेर पडतात। तर आता असाच एक जुगाड केला आहे, माझ्याकडे पिलो कवर होते आणि हे ब्लँकेट, तर ते मी त्या पिलो कवरमध्ये भरून ठेवते, म्हणजे कुशन तयार होईल आणि ब्लँकेटसुद्धा व्यवस्थित राहतील, सेफ राहतील। तर जितके होतील तितके करेल। गरम कपडे तर माझ्याकडे भरपूर आहेत कारण का पंजाबमध्ये थंडी भरपूर असते, त्याच्यामुळे डबल टिबल कपडे झालेत। आता हे कुशन तयार करून ह्याच बेडवरती मी ठेवणार आहे आणि ह्या रूमचा जास्त वापर होत नाही, कमीत कमी वापर होतो। त्या दुसऱ्या रूमचा आम्ही जास्त वापर करतो, इथे कधीतरी दुपारचं जर आराम करायचा असेल तर, नाहीतर मग अशीच रूम असते। तर ह्याच रूमवरती हे कुशन जे तयार केले तर ते ठेवून देईल, दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहेत। पिलो कवरचा वापरसुद्धा होतो आहे आणि ब्लँकेटसुद्धा सेफ राहत आहेत आणि वापरातसुद्धा येत आहेत। तर ह्या बेडवरती मी हे ते ठेवून देते। तीन आणि एक अर्धी म्हणजे 3.5 कुशन तयार झालेत। तर ठीक आहे, दिसायला बऱ्यापैकी दिसत आहेत। आणि आता आले मी किचनमध्ये। तर आज बुधवार असल्यामुळे अंड्याची ग्रेव्ही मी बनवणार आहे, म्हणजे अंड्याचा रस्सा। तर ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करेल, झटपट होणारी। जर कोणाला स्वयंपाक बनवता येत नसेल तर तुम्ही इझिली बनवू शकता अशी। तर कढई गरम करायला ठेवले, कढई गरम झाली की तेल घालायचं, तेल कडकडीत गरम झालं की आपलं बेसिक लसूण, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो हे कट करून ठेवायचं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आधी लसूण, नंतर कांदा, कढीपत्ता हे फोडणीला घालून घ्यायचं, मस्त चमच्याने फ्राय करायचा। कांदा लालसर व्हायला पाहिजे, कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो तो घालायचा। टोमॅटो लवकर शिजलं जावं त्यासाठी मीठ घालायचं आधी, मीठ घातल्यानंतर मग बाकीचे सगळे मसाले ॲड करायचे तुमच्या आवडीचे। लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर असेल तर ती थोडीशी हे घालून घ्यायचे मसाले, मस्त फ्राय करायचं आणि वाटण करून घ्यायचं। वाटणामध्ये जे आपलं रेग्युलरचं वाटण असतं तर वाटण मी पुढे तुम्हाला दाखवते। वाटणाची रेसिपी काही दाखवलेली नाही आहे, पण कांदा, लसूण, हिरवी कोथिंबीर, अद्रक हे घेतलं आहे, चांगलं भाजून घ्यायचं। कांदा खोबरं भाजून घेतल्यानंतर लसूण वरून घालायची, कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचा अद्रक घालून। तर इथे आता कांद्यामध्ये मसाले घालून घेतलेत, मसाले चांगले फ्राय झाले की तो वाटलेला मसाला घालायचा। तर इथे पाहू शकता मिक्सरला ताजा फ्रेश करून घेतला आहे मसाला। मी सहसा फ्रेश करते, बनवून ठेवत नाही। आणि आता हा मसालासुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचा।
मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर पाणी घालायचं, एक चांगली उकळी येऊन द्यायची। ह्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत उकडलेली अंडी मध्ये काप करून घ्यायचा, नाहीतर अशीच अंडी टाकले तर त्या अंड्याला मसाला लागत नाही, म्हणून एक काप करायचा किंवा एका अंड्याचे 2 भाग करायचे। आणि कडकडीत रशाला उकळी येते त्याच्यामध्ये ही अंडी घालून घ्यायची। 5 ते 6 मिनटं तुम्ही शिजवू शकता। जर तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर जास्त वेळ शिजवू शकता, नाहीतर मग रस्सा पाहिजे असेल तर 5 ते 6 मिनटं जरी शिजवलं तरी चालतं। आता झाकण मी ठेवलं आहे आणि बाकीची कामं करून घेते। बाकीची कामं म्हणजे आज मला पुदिनाची चटणी बनवायची आहे। गरमी म्हटलं की घरामध्ये पुदिना येतो आणि पुदिना खाल्लाच पाहिजे। मग तुम्ही सरबत करून प्या किंवा चटणी बनवून खा, काही ना काहीतरी त्याचा वापर करायचा। गरमीमध्ये पोटामध्ये गेला पाहिजे पुदिना, त्याच्याने पोटामध्ये थंडावा येतो, परत पचनक्रिया चांगली होते पुदिन्याचा वापर केल्याने। दह्यामध्ये तुम्ही पुदिनाची चटणी थोडीशी टाकून ते ताक करून पिऊ शकता। आता इथे पुदिन्याची मस्त हिरवीगार पानं मी काढून घेतलेत। बाकीचे जे दांडे आहेत, देठ आहे, तर ते लावण्याचा प्रयत्न करेल, लावलं तर येतात तर ते लावणार आहे। आणि इथे पाहू शकता ही पानं घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायची पानं, लसूण सोलून घ्यायची, अद्रक थोडंसं घेऊ शकता आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या। आता तुम्हाला कशी तिखट पाहिजे त्यानुसार, इथे मी अद्रक नाही घेतलं, विसरून गेले। आणि कांदा घ्यायचा थोडासा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घेतलेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी कसं पाहिजे तशा घेऊ शकता। आणि अर्धा टोमॅटो घेतले, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची। अर्धा लिंबू पिळून घ्यायचं, लिंबू पिळल्याने एकतर टेस्टसुद्धा छान येते आणि चटणी काळी पडत नाही, नाहीतर पुदिन्याची चटणी लगेच काळी पडते। तर चटणी बनवून घेतली आणि मिक्सर साफ करून घेते। मिक्सर भरपूर खराब झाला होता, रोज तर आपण काही हात फिरवत नाही मिक्सरवरून, ज्यावेळेस मसाला करायचा आहे त्यावेळेस पटकन हात फिरवून घ्यायचा, म्हणजे ती वस्तूसुद्धा चांगली राहते, लवकर खराब होत नाही आणि भरपूर काळ टिकते। त्याच्यामुळे ह्या सवयी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत। आणि काम झाल्यानंतर जी वस्तू आपण घेतली तर ती जी जागा फिक्स असते तिथे नेऊन ठेवायची, नाहीतर किचन काउंटरवरती पसारा करून ठेवायचा नाही। चला आता दूध गरम करायचं होतं तर ते गरम करायला ठेवते आणि थोडासा वेळ भेटला तर तो जरा मी माझ्यासाठी सुद्धा देते, कारण का खूप दिवस झालं मी माझी काळजी काही घेत नाही आहे, स्किन केअर काही करत नाही आहे। गरमीचे दिवस चालू झालेत, पसीना यायला लागला आहे, तर थोडं म्हटलं आपण आपल्यावरती सुद्धा वेळ द्यावा। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, कारण का माझे खूप सारे व्हिडिओ आधी आलेले आहेत। मी बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट वापरत नाही, घरामध्येच होम रेमेडी करत असते आणि माझ्या चेहऱ्याची काळजी घेते। तर इथे अशीच एक रेमेडी दाखवणार आहे, बिना कॉस्टली, म्हणजे एकही रुपया आपल्याला खर्च करायचा नाही आहे। दूध पिशव्या आणल्यानंतर ही जे रेमेडी आहे तर ते मी आधीसुद्धा दाखवलेली तुम्हाला, आणि खरोखर ही ट्राय करत जा। एकदम स्मूथपणा चेहऱ्यावरती येतो, मुलायम चेहरा बनतो आणि दुधामुळे तर चेहऱ्यावरची जी काही घाण असते तर निघून जाते, चेहरा फ्रेश होतो। एकदा ट्राय नका करू, सतत ट्राय करत राहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। तर 2 मिनटं तुम्ही देऊ शकता दिवसातून, 2 ते 3 मिनटं लावायचा, मसाज करायची आणि नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायची, साबण वगैरे लावायचा नाही, म्हणजे स्मूथपणा राहतो, एक छान असं मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती येतं। रोज तुम्ही ट्राय करू शकता, कारण का घरामध्ये रोज दुधाच्या पिशव्या येतात, दूध आपण फोडून गरम करायला ठेवतो तर पिशव्या तशाच न फेकता त्याला जी असलेली मलई ती आपल्या चेहऱ्याला लावायची, 2 ते 3 मिनटं द्यायची। रोज तुम्ही ट्राय करून बघा, मस्त फरक जाणवेल, एकदम टवटवीत चेहरा आपला दिसायला लागतो। तर आता इथे मी 2 ते 3 मिनटं दिलेत, भरपूर कामं सकाळपासून केलेत आणि दुपारचं जेवणसुद्धा जेवायचं आहे। तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनटं मी मसाज केला आणि नंतर नॉर्मल थंड पाण्याने चेहरा वॉश केला। थंडी असेल तर कोमट पाणी घेऊ शकता, आता गरमी चालू आहे त्याच्यामुळे थंड पाण्याने, आणि पावडर वगैरे न लावता अशीच टिकली वगैरे लावले आणि आता जाते जेवायला। जेवण वाढते, रुद्राचे पप्पासुद्धा आले, तर रुद्रासुद्धा आले। तर स्वयंपाकाचा तुम्ही पाहू शकता, बुधवार असल्यामुळे अंड्याचा रस्सा आणि चपात्या, थोडासा नॉर्मल भात कमी केला आहे पण लागतो, आणि ही जी पुदिन्याची केलेली चटणी। तर आम्ही जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।